हाय, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मला एक अशी कमेंट आली होती की दीदी तुझं फुल ब्लॉग तू शेअर कर. सो मी तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी जागरणाला गेली होती. सो सकाळीच आम्ही रिटर्न झालो आहे. भरपूर असा पसारा पडलाय कारण की आल्यानंतर दमल्यासारखं झालं. जेवण केलं आणि डायरेक्ट झोप काढली. संध्याकाळची वेळ आहे ही, तेव्हा मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नंतरचं माझं रुटीन कसं मी तुम्हाला ते सांगणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बनवून राहा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं की मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की मी जागरणाला गेली होती. आल्यानंतर खूप असं दमल्यासारखं झालं. जेवण केलं आणि दोघांनाही अंघोळ वगैरे घालून त्यांना झोपी लावलं. मग नंतर मीही झोप काढली. मग थोडंसं असं बरं वाटलं आणि कामही करायला थोडंसं उत्सुकता वाढली. मग जे काही कामं होती राहिलेली ते आवरायला घेतली. झाडू वगैरे मारून घेतला. त्यानंतर भरपूर असा बेडवर पसारा पसरलेला होता, जे की मी आल्यानंतरच बॅग रिकामी केली आणि तो सगळा जी काही रिकामी केलेली बॅगेचा पसारा आहे तो सगळा असा बेडवर पसरून होता, तोच आवरायला घेतला. या बॅगमध्ये मी जे काही चांगले कपडे असतात ते टाकून घेते आणि जसा वेळ मिळेल मला सोयीस्कर तसा मी घडी वगैरे करून कपाटात ठेवून देते. आणि जे मला नको असलेले धुवायचे कपडे होते तेही एके बाजूला काढून ठेवले. जाण्याच्या एक दिवस आधी मी माझ्या बेडवरची बेडशीट धुवून वाळायला टाकली होती, जेणेकरून आल्यानंतर मला ती बेडवर टाकता येईल. एक दिवस गावाला गेली पण भरपूर असे कपडे निघाले. हाच विचार येतो, कपडे तर धुणार पण मग ते वाळवायचे कसे. त्याच्यासाठी माझ्याकडे छान असं स्टँड आहे जे की मला माझ्या मम्मीने दिलेलं आहे. या स्टँडचा मला भरपूर पुरेपूर उपयोग होतो. जे की मी कपडे धुवून वाळवायला टाकते ते नंतरून रात्रीच्या ह्याच्यावर टाकून देते आणि छान असे कपडे माझे वाळून जातात आणि माझ्या दोघं बाळांचे भरपूर असे कपडे निघत असतात. सो मला ह्याचा छान असा उपयोग होतो. इथे जे काही कपडे होते मी जाण्याच्या आधी वाळवायला टाकले ते छान असे वाळलेले होते आणि जे काही ओले कपडे होते ते मी ह्याच्यावर परत टाकून दिले. आणि हो, तुम्ही मागील व्हिडिओमध्ये खूप सारा प्रतिसाद दिला त्याच्यासाठी थँक्यू सो मच. असंच तुमचं प्रेम असू द्या. आणि तुम्हाला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर नक्कीच मला कमेंट करा. इथे मी जो काही स्टँड होता तो बाजूला ठेवून घेतला आणि हा आहे माझ्या बेबींचा कबर्ड, जो की खूप छान असं मी ऑर्गनाईज केला आहे. तोही तुमच्यासोबत एखाद्या दिवशी शेअर करेल. इथे मी जी काही धुतलेली चादर होती ती बेडवर अंथरून दिली आहे आणि त्या दोघांना एकीकडे मी नादी लावून दिलं होतं. ते खेळत होते आणि माझे इथे कामं चालू होते. पटापट अशी कामं आवरायला घेतली आणि त्यांचं कसं एका गोष्टीवरच ते कधीच जास्त वेळ खेळत नाही. त्यांना काही ना काही नवीन हवं असतं, त्याच्यामुळे मध्ये मध्ये त्यांच्याकडेही लक्ष द्यावं लागतं आणि कामाकडेही लक्ष द्यावं लागतं. खूप असं टफ होऊन जातं मला सगळे कामं करायला, आपण सो करावे तर लागतात. हे छान असे स्टिकर मी मिशोवरून मागवलं आहे. कुठे लावायचे काय ते अजून ठरलेलं नाही आहे. याच्यासोबतच मी जे काही फ्रीजला लावले स्टिकर आहे ते घेतले होते. सुंदर असे स्टिकर आहे. माझे बाळ छान असे बघून त्याच्यासोबत खेळतात. इथे मी किचनवरचा पसारा आवरायला घेतला. आल्यानंतर जो काही पसारा झाला होता थोडाफार तोच आवरते. जास्त काही पसारा नव्हता. आणि इथे माझ्या बाळांच्या ज्या काही फिडिंग बॉटल आहेत त्याही मी चांगल्या उकळत्या पाण्यामध्ये धुवून घेते. हवं असेल तर मी तुम्हाला तेही सांगेल की मी माझ्या बेबींची फिडिंग बॉटल कशी क्लीन करते, हायजीन कशी मेंटेन करते. आणि भरपूर अशा दिवसापासून मी त्यांना फिडिंग बॉटल यूज करते. सो नक्कीच मला कमेंट करा, मी तेही तुमच्यासोबत शेअर करेल. इथे माझे भांडे लावायचे बाकी होते आदल्या दिवशीचे, तेही लावून घेतले. आणि इथे मी माझा जो काही गॅस आहे तो पुसायला घेतला. किचन असं स्वच्छ झालं नाही की छान असं प्रसन्न वाटतं. सगळ्यात मेन पॉईंट असतो बायकांचा, हे किचन हे छान असं स्वच्छ दिसलं पाहिजे. माझंही तसंच आहे. जोपर्यंत मी माझं किचन व्यवस्थित स्वच्छ करत नाही तोपर्यंत मलाही आवरल्यासारखी फिलिंग येत नाही. इथेच मी जो काही ओटा आवरून घेतला आणि छान असं स्वच्छ माझं किचन दिसत होतं. घरातली सगळी कामे जर छान अशी आवरलेली दिसली ना तर मनालाही कुठेतरी वाटते की आज चला पूर्ण कामे झाली. छान असं तुम्हाला माझ्या बाहेर वातावरण दाखवते. पाऊस थांबला होता म्हणून छान असं वाटत. इथे माझी संपूर्ण अशी कामे झाली आहे. आणि आपल्या बायकांचं कसं असतं, सगळी कामं झाली तरी एक कामं निघतात, तसंच माझं पण आहे. इथे मी जे काही टॉवेल आहे ते घडी करून ठेवते, जेणेकरून मला हातोहाती भेटतील. आणि हा जो काही पडदा आहे तो मी छान असा सिंपल स्टिच करून घेतला आहे, जो की माझ्या कोटमाळ्यासाठी आहे. फायनली जी काही माझी कामं होते ते इथे आवरून झाले आणि स्वच्छ असं माझं घर दिसत आहे. कसा वाटला तुम्हाला माझा फुल ब्लॉग मला नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.